नमस्कार मंडळी, मी कशीच बारे कोकण साखरमणी या यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। तर मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी अशी आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात, मजेत आहात, खुशाल आहात, आयुष्य मनसोक्त मोकाटून जगताय। मंडळी, असंच आयुष्य सुखी समाधानी राहा, कारण आयुष्य एक असं कोड आहे ना, जे जगल्याशिवाय सुटत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य क्षणभंगूर आहे, एकदा निघून गेली वेळी पुन्हा माघार येत नसते। त्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षण जसा पदरी पडेल तो क्षण तसं जगून घ्या। बाकी हे सगळं पडलं तर घ्या, नाहीतर मग सोडून द्या। नुकताच श्रावण महिना गेला, श्रावणात आपले सगळे सण समारंभ सुरू झाले। त्याच्यानंतर आपला भादवा आला, भादवा म्हणजेच भाद्रपद महिना, आणि भादव्यात आपले गणपती बाप्पा आले। आणि कोकणात कशाप्रकारे गणपती बाप्पा साजरे केले जातात किंवा गणपती हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो, गौरी कशाप्रकारे आणतात, त्या कशा सजवतात, गौरीचे रात्री जागरण कशाप्रकारे केलं जातं, कशाप्रकारे विसर्जन केलं जातं, ह्या एकंदरीत सगळे सण समारंभ कोकणात कशाप्रकारे साजरे केले जातात याची थोडक्यात माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपल्या चॅनलमध्ये त्याच्या सगळ्या प्लेलिस्ट आहेत, तर तुम्ही त्या प्लेलिस्ट पाहू शकतात। कोकणातला टिपरी नाच, जाकडी नृत्य, ह्या सगळ्या ज्या लोककला आहेत त्यांचा एक एकत्रित संग्रह बनवून ठेवलेला आहे। तर ह्या सगळ्या व्हिडिओ जर तुम्ही नसेल पाहिले तर त्या व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिजिट करून पहा। आणि माझ्या मागे आजूबाजूला तुम्ही पाहतच असाल, आपण आपल्या शेतात आलेलो आहोत आणि सगळीकडे वरती भात पसरलेला आहे। अशा प्रकारे आपण जात आहोत शेतातून पुढे, आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली शेती सगळीकडे पसरलेली आहे। कसं हिरवगार आपलं रान वाटतंय, शिवार वाटतंय। आणि आता काही दिवसांवरतीच दसरा आहे, आपले घटस्थापना दसरा येईल काही दिवसांनंतर, त्याच्यानंतर भात कापणीला सुरुवात होईल। तर भात आपला आपण बघायला आलो आहोत, आपली शेती व्यवस्थित झाली की नाही किंवा कुठे काही आहे का। कारण सकाळी आम्ही रस्त्याने येत होतो तेव्हा गाडीत होतो, तेव्हा पाहिलं की आपल्या शेतामध्ये बैल शिरले, तर त्या बैलांना गुरस शिरली होती। तर त्याच्यामुळे काका आणि मामांनी जाऊन बैल हाकवले म्हणजेच हकलले, बाहेर लोटले। तर आपण एकंदरीत आढावा घ्यायला आलो की आपले व्यवस्थित सगळी शेती वगैरे आहे की नाही, काही बैलांनी सगळ्याचं नुकसान वगैरे केलं की नाही गुरांचं, ते सगळं बघायला आले। तर सगळं ओके आहे, व्यवस्थित आहे। तर आता आपण जात आहोत, आपण लावले होते म्हणजे काकीने लावलेले चिबूड, तर चिबूडाची वेल व्यवस्थित झाली, त्याने थोडे थोडे चिबूड धरले गेलेत, तर ते आता आपण बघूया। बघा मंडळी, चिबुडाची वेल कशी पसरलेली आहे, आणि बघा चिबूड धरला बघा, एक आहे बघा, पुढे एक धरलेला आहे, हा बघा केवढा मोठा चिबूड आहे। अजून हे चिबूड अजून थोडे मोठे होतील, आपल्या पंजा एवढे बघा, आहे केवढा चिबूड आहे। हे चिबूड आता अजून मोठे होतील, आता थोडे नुकतेच धरायला लागले आहेत त्यांची वेल। तर पुढे बघूया आपल्याला अजून काय काय पाहायला भेटते। चला, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, भेटू पुढे। म्हणजे आपल्या इथे भात शेती आहे, इथे आता आपण चिबुडाची वेल आणि थोडंफार चिबूड वगैरे बघितलं, तर इथे थोडंफार नाचणीचं पीक लावलं होतं। तर हे नाचणीचं पीक उगवायच्या अगोदरच आपल्या सगळ्या रानातल्या मंडळींनी खाऊन टाकले, म्हणजे डुक्कर ससा वगैरे किंवा गुरं वगैरे शिरतात, तर त्यांनी त्याची नासधूस करून ही नाचणी संपूर्ण खाऊन टाकलेली आहे। अशा प्रकारे शेतकऱ्याचं जीवन हे सोपं नसतं मंडळी। भात मंडई बघा नेमका वरती आलेला आहे, तुम्ही आता इथे बघू शकता कशा प्रकारे भात हो बघा भात। आणि जे पाठीमध्ये दिसते ना काळावलं, हे कसून म्हणजे त्याला भरपूर खात येते, त्याला जे काटे असतात ना ते लागल्यानंतर ते काटे निघत नाही लवकर, आणि त्याला कसलं तरी पाला लावतात, त्या पाल्याने ते भांबरुडीचा पाला लावतात, मग त्याच्याने ते व्यवस्थित होतं। आणि बघा इथे आहे भेंड्याचं झाड, भेंड्या त्याच्यावर धरलेली नाहीत, काढली असतील कदाचित। आणि हे आहे शेंगा, म्हणजेच आपण जे वाल वगैरे खातो ना
चवळीची भाजी, त्या शेंगाची हे झाडं आहेत. तर त्याला आता हे दसऱ्यातून त्याला शेंगा वगैरे लागतील. अशा प्रकारे आपल्या भाताच्या मध्ये थोडेफार झाडं वगैरे पालेभाज्यांच्या किंवा भाज्यांचे लावून ठेवलेले आहेत. रानभाज्यासुद्धा भरपूर असतात शेतामध्ये. तर त्याचीसुद्धा एक वेगळी सेपरेट नंतर व्हिडिओ बनवेन. त्या रानभाज्या कशा प्रकारे असतात, त्याची आपण कशाप्रकारे आपण वेचतो, कशाप्रकारे भाजी बनवली जाते, ह्याचं मी थोडं नंतर शॉर्ट वेगळी व्हिडिओ बनवेन. एकाच वेळेस सगळं आता कॉम्बिनेशन नाही करणार. तर चला पुढे पाहूया. तर मंडळी आता आपण घराजवळ पोचलेलो आहोत. इथे आपल्याकडे चाफा आहे. चाफ्याचे 2 प्रकार आहेत, 3 आहेत आपल्याकडे खरं तर. काढू कशाला काढते नको. पांढरा चाफा एक आहे, त्याला किती छान प्रकारे फुलं उमलली गेली बघा. तो पांढरा चाफा, हा सोन चाफा. पान काढलं मग तुला दिसेल तर खूप वरनं दिसलं असतं काढायला. हे बघ बघा तिकडे कळी उमलली बघा छोटीशी. आणि बघा इथे आहेत चाफ्याची फळं. एवढे चाफ्याची फळं कशा प्रकारे आलेली आहेत. चाफ्याची फळं आहेत ती. आणि बघा चाफ्याचं फूल. वरती अजून फुलं लागलेली आहेत, पण ते आपला कॅमेरा एवढा पिकअप नाही करणार, कारण वरती शेंड्यावरती आलेत ती फुलं. आणि अशा प्रकारे ही आपली शेत. आणि काकडे सुद्धा लावलेले आहेत. आपण काकडी पुढे जाऊन बघूया. वंडे आता तर वंडे अशा प्रकारे बघा सगळीकडे ना पावसामुळे सगळीकडे शेवाळ पसरले, तर त्याच्यामुळे बघा पाय लगेच स्लिप होतात. हे बघा आत्ता जस्ट नुकतीच काकीचा पाय स्लिप झाला आहे. हे बघा एवढं जोरात पाय स्लिप झालं. ॲक्च्युली ही जी दगड आहे ना ती बघा ही हलते, त्याच्यामुळे ह्याच्यात तिने पाय दिला, त्याच्यामुळे त्याचा बॅलन्स बिघडला. तर वंडे आपण बघतो काकडी म्हणजेच तवसा. आता बघा हे आपलं तिकडे वेल पसरलेली आहे. आणि बघा ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता केवढी मोठी काकडी, केवढी मोठी तवसा पकडलेला बघा. बाप रे बाप. हे बघा सध्या ही आता ही एकच आहे, कारण बाकीच्या आम्ही लोकांनी काढल्या आणि खाल्ल्या, त्याच्यामुळे म्हणजे इकडे ह्या ठिकाणी एकच आहेत. म्हणजे मला बाजूला इतरसुद्धा अजून झाडं आहेत, सॉरी इतरसुद्धा अजून वेली आहेत काकडीच्या. त्याच्यावरती बघूया काकडी कुठे धरली कारण तुमच्यापर्यंत म्हणजे कॅप्चर करायला भेटते का तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. चला तर मग कंटिन्यू करूया. तर मंडळी बघा इथे ना इथे भरपूर साऱ्या ह्या काकडीच्या वेलीवरती भरपूर साऱ्या काकड्या धरलेल्या आहेत, म्हणजेच तवसा आपण त्याला बोलू शकतो. हे बघा या ठिकाणी हे बघा छोटीशी आहे. अजून याच्या आतमध्ये भरपूर साऱ्या लागल्या आहेत. आपल्याला बघूया आतमध्ये कॅमेरा जातो काय. हे बघा मंडळी ही एक आहे. बघा ही एक आहे. बघा ही एक आहे. ही एक आहे. आणि बघा बाजूला आहे हा ह्याला बोलतात दोडका. हा दोडका आहे. त्याच्या बाजूला इथे आपली छोटीशी काकडी धरलेली आहे, बघू शकता. ते बघा तुम्ही तिकडे दिसत असेल किंवा एक छोटीशी काकडी धरलेली आहे. त्याच्या पाठीमागे हा लांबसर आहे, तो आहे दोडका. अजून इकडे कुठेतरी एक होते ना, इथे अजून एक होते. मंडळी अजून एक काकडी आहे. आणि हा आहे इथे दोडका आहे. दिसते का कुठे दिसते तुला काकडी कुठे दिसते.
हे बघा मंडळी, तिथे मला काकडी दिसते काय बघा, हे काकडी आहे. हा दोडका माहित आहे. अगं तुम्ही तरी घेतली अशी बरं झालं असतं. आई इथला दोडका टाकला आणि तिकडे आत कशाला गेली. वरती दोडका आहेत, माझा काय हात येतच नाही. मला बरोबर कोण नाही. वर कशाला जाता बाय ग. हा इथं म्हटलं बघ मी बघ कुठे, हा बघ दोडका तिकडे काकडी मला इकडे मंडई दोडका धरलं तेव्हा तो कसं दिसत आहे ही काय इथं आतमध्ये. बारीक. कुठे, ती काय ती काय हा मंडई बघा इथे त्या साईडला ती बारकी काकडी आहे, तिच्या बाजूला एक बारकी दिसत असेल तुम्हाला. त्या साईडला त्या हाताला हा तिकडे बघते. हा दोडका मोठा दाखव. हे बघा, इथे एक काकडी आहे. ही बघ, भाई इथे एक काकडी आहे. गेट फोडून टाक. दोडका हा बघा, इथे एक दोडका आहे. काकडी भरलेली. आणि ही आपली फाट्यांची खोप कशा प्रकारे रचून ठेवलेली आहे पावसाच्या पाण्यापासून याचं संरक्षणासाठी, आणि याचा साठा करून ठेवलेला आहे बघा. अशा प्रकारे कौलाची एक खोप बनली आहे. त्या खोपीमध्ये ही सगळे फाटे म्हणजेच लाकडं जमा करून ठेवलेली आहेत. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.